नमस्कार मित्रांनो. मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची इथे वेळ येते आणि ही आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी महत्त्वाची शिकवणूक आहे. पहा कालच बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाचा 9 विकेटने टेस्ट क्रिकेटमध्ये दारुण ऐतिहासिक पराभव केला. बांगलादेश खूप सर्वच डिपार्टमेंटमध्ये सर्वच बॅटिंग म्हणू नका, फील्डिंग म्हणू नका, त्यानंतर तुमची ओव्हरऑल बॉलिंग सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक्स्पेक्शनल होती. म्हणजे खूपच अग्रगण्य होती ऑस्ट्रेलियासारख्या प्रबल संघाविरुद्ध. आता मी तुम्हाला कॉन्टेक्स्ट दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगणार आहे. जूनमध्ये आणि जुलैमध्ये समवेअर बांगलादेश या अगोदर झिम्बाब्वेचा दौरा करून आली आहे. 3 T20 आणि एक टेस्ट क्रिकेट खेळली आहे. एक टेस्ट मॅच खेळली आहे. मी त्यांचा स्कोअर कार्ड तुम्हाला सांगतो. झिम्बाब्वे झिम्बाब्वेने किती केल्यात? झिम्बाब्वेने 400 समथिंग रन केल्यात पहिली बॅटिंग करून. आणि बांगलादेश 185 आणि 140 असा त्यांचा स्कोअर होता. मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे. जी बांगलादेश ऑस्ट्रेलियाच्या पद्धतीने डॉमिनेट करून ऑस्ट्रेलियाला मात देते आणि तीच बांगलादेश एक महिन्या अगोदर किंवा काही दिवसा अगोदर झिम्बाब्वेसारख्या पहिलं झिम्बाब्वे एक वन ऑफ द बेटर नेशन प्लेइंग क्रिकेट होती. पण रिसेंटली त्यांचा आत्ता ते चांगले खेळतात, पण मोस्ट रिसेंटली काही कालखंड त्यांच्यासाठी चांगला गेला नाही. तर मला सांगायचं इथे असं आहे की झिम्बाब्वे जगाच्या कसोटी क्रमांकात फार शेवटच्या याला असेल, खालच्या म्हणजे तळागाळाला असेल. ती झिम्बाब्वे बांगलादेशला दारुण हरवते आणि तीच बांगलादेश ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला दारुण हरवते. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे. आपला कॉम्पिटिटर कोणीही असो, कोणताही संघ असो, कोणत्याही क्रीडा क्षेत्रातला असो, आपला जो अपोजिशन आहे किंवा आपण ज्या अगेन्स्ट खेळतोय, ज्याच्या विरुद्ध खेळतोय, तो संघ किती भारी आहे, किती प्रबळ आहे, त्याच्याबरोबर खेळताना आपण सुद्धा त्याच लेवलनी खेळतो. ही दोन उदाहरणं खूप आयडियल आहेत. तळागाळातल्या झिम्बाब्वे बरोबर बांगलादेश त्याहीपेक्षा तळागाळातला खेळ खेळते आणि ऑस्ट्रेलियासारख्या नंबर 1 टीम बरोबर त्यांच्यापेक्षा चांगला खेळ खेळते. तर आयुष्यात सुद्धा हीच गोष्ट आहे. आपण कोणाची बरोबरी करते किंवा आपण कोणाला पुढे ठेवून काम करतो, कोणतं लक्ष ठेवतो, याचा आपल्या विकासावर, आपल्या प्रगतीवर खूप मोठा परिणाम होतो. ह्या उदाहरणाने कळते. जर मी लक्ष मोठं ठेवलं आणि मी आता अंबानी, अदानी किंवा अशा मोठमोठ्या लोकांचं नाव घेण्यापेक्षा त्या क्षेत्रात त्या वेळी जे सर्वोत्कृष्ट आहे त्यांना व्हिज्युअलाइज केलं, मी त्यांच्याबरोबर काम करतोय, तर मी तुम्हाला सांगतोय नेक्स्ट बेस्ट, मे बी बेस्ट नसेल पण नेक्स्ट बेस्ट त्या क्षेत्रातला तुम्ही असू शकता. कोणतंही घ्या, क्रीडा घ्या, तुमचा व्यवसाय घ्या, सगळ्यात हे बांगलादेशने जे केलंय गेल्या 2 महिन्यात
ते तुम्हाला सांगते. फक्त आपण मॅच पाहून किंवा स्कोर ऐकून त्यातून काय प्रेरणा घ्यावी, हा संदेश मला खूप आवडला. हा आता कसा तुम्हाला वाटतोय किती राईट आहे, रॉंग आहे, पण मला असं वाटतंय, की आपलं लक्ष, आपण जे काही करतोय ते मोठ्या सर्वोत्कृष्ट बेस्ट गोष्टीशी आपण कंपेअर म्हणणार नाही, पण आपण त्याला लक्ष ठेवून त्यासारखं करायचा प्रयत्न केला किंवा आपला ताकदीचा बार किंवा आपल्या प्रयत्नांचा बार जर वाढवला ना, तर तुम्ही सुद्धा नंबर 1 होऊ शकता. थँक सो मच. मला ह्या बांगलादेशच्या खेळाने आणि ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेच्या खेळाने देखील खूप काही शिकून मिळालं. तुम्हालाही यातून शिक्षण मिळावं आणि ऑल द बेस्ट फॉर तुमच्या कामामध्ये. थँक सो मच. बाय.